हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतो ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन. या फर्टिलायझेशनची जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन, त्याच्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आज आपण इथे लर्न करणार. सो व्हॉट इज फर्टिलायझेशन. जर आपण इंट्रोडक्शन बघितलं तर फर्टिलायझेशन इट्स अ टाइप ऑफ प्रोसेस. एक काय असणार, ती प्रोसेस असणार आहे. त्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, इन दॅट प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये होणार आहे फ्युजन. आता फ्युजन म्हणजे काय, तर जो काही मिक्सेशन असणार आहे ते मिक्सेशन होणार आहे, किंवा जे काही डिझॉल्वमेंट असणार आहे ते डिझॉल्वमेंट होणार आहे बिटवीन कोणत्या कशाचं डिझॉल्वमेंट होणार आहे, इन अ मेल अँड फिमेल गॅमेट. जे काही मेल आणि फिमेलचे गॅमेट्स आहेत या गॅमेट्सचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आता मेल गॅमेट कोण असणार आहे, तर मेल गॅमेट आहे स्पर्म, आणि जो काही फिमेल गॅमेट आहे तो फिमेल गॅमेट आहे ओवा और oocyte. आता जर बघितलं तर हा जो काही स्पर्म आणि हा जो काही ओवम आहे या दोघांचं होणार आहे फ्युजन, आणि या फ्युजनमुळे जो काही प्रोडक्ट फॉर्म होणार आहे त्या प्रोडक्टला आपण म्हणणार आहे झायगोट. ठीक आहे. तर हा जो काही स्पर्म आहे या स्पर्ममध्ये जर आपण टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स बघितले तर हा काय असणार आहे, हॅप्लॉइड नंबर. आता यासोबतच काय ओवम पण काय असणार आहे, हॅप्लॉइड नंबर असणार आहे. जर आपण याचा टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स बघितले तर हॅप्लॉइड तर आहे, पण या हॅप्लॉइडमध्ये किती क्रोमोझोम्स असणार, टोटल 23 नंबर ऑफ क्रोमोझोम्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. आता जर आपण स्पर्म किंवा जो काही ओवम आहे या ओवमचा लाईफ स्पॅनचा जर विचार केला तर जो काही स्पर्म आहे या स्पर्मचा लाईफ स्पॅन असतो अबाउट 48 आवर्स टू जो काही 72 आवर्स आहे इतका त्याचं काय असणार आहे, लाईफ स्पॅन असणार आहे. आणि जो काही ओवम आहे या ओवमचा लाईफ स्पॅन असतो अबाउट 24 आवर्स टू 48 आवर्स. हा काय असणार आहे, लाईफ स्पॅन असणार आहे oocyteचा किंवा ओवमचा. या दोघांचं होणार आहे फ्युजन, आणि याच्यामुळे फॉर्मेशन होणार आहे झायगोटचा. आता झायगोट फॉर्मेशन मध्ये जर आपण बघितलं तर जो काही झायगोट असतो या झायगोटमध्ये काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात 2n नंबर. म्हणजे जो काही 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे या 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. म्हणजे जे काही नॉर्मल एका ह्युमन बॉडीमध्ये नॉर्मल मेल किंवा नॉर्मल फिमेलमध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे ते असणार आहे 46 नंबर ऑफ दी क्रोमोझोम्स टोटल असणार आहे. सो जर आपण बघितलं तर ही जी काही सगळी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे फर्टिलायझेशन. आणि ही जी प्रोसेस रन आउट होते ही कुठे होणार आहे, इनसाइड दी फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबच्या कोणत्या पार्टमध्ये, तर अँपुला पार्टमध्ये. जो काही अँपुला आहे त्या अँपुलामध्ये काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे किंवा कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर जो काही झायगोट आहे हा झायगोट ट्रान्सफर होणार आहे इन युटेरसमध्ये, आणि युटेरसमध्ये त्याचं होणार आहे इम्प्लांटेशन. जर आपण बघितलं तर याची डेफिनेशन काय असणार आहे, फर्टिलायझेशन इज डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. जे काही मेल अँड फिमेल गॅमेट आहे हे मेल अँड फिमेल गॅमेटचं काय करणार आहे, फ्युजन करणार आहे ऑफ देअर इज अ स्पर्म अँड ओवा टू फॉर्म झायगोट. जो काही झायगोट आहे हा झायगोटचं काय करणार आहे, फॉर्मेशन होणार आहे इनसाइड दी अँपुला. जो काही अँपुला ऑफ द फॅलोपियन ट्यूब आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. आज जो काही झायगोट आहे हा झायगोट काय असतो, मोनोन्यूक्लिएटेड इन नेचर. न्यूक्लिएटेड इन नेचर. जो काही त्याचा न्यूक्लियस आहे तो काय असणार आहे, सिंगल न्यूक्लियस असणार आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार आहे मोनोन्यूक्लिएटेड. आणि जो काही झायगोट आहे या झायगोटलाच आपण अनदर वर्डमध्ये म्हणतो सिंगल सेल ऑफ लाईफ. सिंगल सेल ऑफ लाईफ किंवा फर्स्ट सेल ऑफ लाईफ. जी काही लाईफ आहे ही लाईफ कुठून स्टार्ट होणार आहे, फ्रॉम देअर इज झायगोट, आणि त्याला आपण म्हणणार आहे सिंगल सेल ऑफ लाईफ किंवा जो काही फर्स्ट सेल ऑफ लाईफ आहे ती. म्हणजे इथं आपलं इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन कंप्लीट झालं आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. जी काही फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसला आपण स्टार्ट करणार. सो काय असणार आहे ती प्रोसेस, हे प्रोसेस स्टडी पर्पजसाठी आपण काय केली, 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेली असणार आहे. याच्यामध्ये नंबर 1 असणार आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅमेट. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅमेट म्हणजे काय, तर जे काही गॅमेट्स आहे या गॅमेट्सला काय करायचं, ट्रान्सफर करायचं. आता जर आपण विचार केला ओवमचा, जो काही ओवम आहे या ओवमला कुठून ट्रान्सफर करायचंय, जो काही फॅलोपियन ट्यूब्स आहे या फॅलोपियन ट्यूब्समध्ये काय करायचंय, ओवम्सला घेऊन यायचंय. कुठून घेऊन यायचंय ओवमला, फ्रॉम जो काही ओव्हरी आहे या ओव्हरीपासून जो काही ओव्हुलेशन झालेलं असणार आहे, जो काही डिस्चार्ज झालेला आहे या ओवमचा, या ओवमला काय करायचं, कॅरी करायचं इनसाइड दी फॅलोपियन ट्यूब. तर त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅमेट. म्हणजे काय, सिंपलमध्ये काय होणार आहे, ऑन 14th डे 14व्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकलचं काय होणार आहे, जो काही ओवम आहे या ओव्हरीमधून काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे, रिलीज होणार आहे. आता रिलीज झाल्यानंतर त्याचं ओव्हुलेशन झाल्यानंतर काय होणार आहे, हा जो काही ओवम आहे या ओवमला ट्रान्सफर केला जाणार आहे इनटू देअर इज जो काही अँपुला आहे त्या अँपुलामध्ये. आता इथं कोणतं मेकॅनिझम वर्क करतं, तर इथं वर्क करणार आहे सक्शन किंवा जो काही मस्क्युलर ऍक्टिव्हिटी आहे त्या मस्क्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे पेरिस्टाल्सिस मूवमेंट थ्रू काय होणार आहे, तो पास होणार आहे इनसाइड दी अँपुला.
जो काही ॲम्पुलाच पार्ट आहे त्या ॲम्पुलाच्या पार्टमध्ये काय होणार आहे तो ट्रान्सफर होणार आहे, तो झाला ओमचं ट्रान्सफॉर्मेशन. याच्यासोबतच काय होणार आहे, तो काही स्पर्म आहे, या स्पर्मचं पण काय करावं लागणार आहे, ट्रान्सपोर्टेशन करावं लागणार आहे. आता स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन कुठून होणार आहे, तर स्पर्म जे काही असणार आहे ते कुठे डिस्चार्ज होणार आहे, इन द इज अ व्हाजाइना ऑफ दी जो काही रिप्रोड्यूटिव्ह ट्रॅक्ट आहे, या रिप्रोड्यूटिव्ह ट्रॅक्टच्या वजायनामध्ये काय होणार आहे, स्पर्म डिपॉझिट होणार आहे. आता हे जे काही स्पर्म डिपॉझिशन होणार आहे, हे स्पर्म डिपॉझिशन किती होतं, अबाउट 200 मिलियन्स, 200 मिलियन्स पर्यंत काय होणार आहे, जे काही स्पर्म्स आहे हे स्पर्म्स काय होते ते डिपॉझिट होतात. आता या 200 मिलियन स्पर्म्समधून काही स्पर्म काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं, म्हणजे सगळे स्पर्म ट्रान्सफर केले जातात. पण याच्यामध्ये जे काही वीक स्पर्म असतील आणि जे काही स्पर्म आहे का ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी नाही किंवा ॲबनॉर्मल स्पर्म असेल, तर त्या ॲबनॉर्मल स्पर्ममध्ये काय होतं, हे जो काही वजायना ह्या वजायनाच्या म्युकोझाला काय होतात, अटॅच होतात, किंवा जो काही युट्रस आहे या युट्रस पर्यंत ते काय होतात, ट्रान्सफर होतात, तिथून पुढे ते ट्रान्सफर होत नाही. याचा सिंपल मिनिंग आहे की जे काही स्ट्रॉंग स्पर्म्स आहे या स्ट्रॉंग स्पर्म्सला काय करायचं आहे, पुढे ट्रान्सफर करायचं आहे टू देअर इज अ ॲम्पुला. आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये इथे काय असणार आहे, वजायनाच्या सिलियाज असणार आहे, आणि या सिलियाज काय करतात, जो काही स्पर्म्स आहे या स्पर्म्सला काय करून ठेवतात, किल करायचं काम करणार आहे. म्हणजे जो काही ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे वजायनाचं, हे ॲसिडिक एन्व्हायरमेंट काय करतं, जे काही वीक स्पर्म्स आहे या वीक स्पर्मला किल करतं. याच्यासोबतच जो काही स्पर्म आहे, जर आपण स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलं तर काय असणार, असा हेड ऑफ द स्पर्म असणार आहे, त्याच्या ॲट देर इज जो काही स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे असणार आहे ॲक्रोझोम, त्याच्यानंतर हा काय असणार आहे, सिंगल हॅप्लॉइड नंबर ऑफ न्यूक्लियस असणार आहे, हा झाला हेड पीस, त्याच्यानंतर हा मिडल पोर्शन असणार आहे, आणि त्याच्यानंतर असं असणार आहे ॲट देर इज टेल, आणि हा लास्ट जो काही पीस आहे तो असणार आहे. आता जर आपण बघितलं तर हा जो काही हेड पीस आहे या हेड पीसमध्ये इथं असणार आहे ॲक्रोझोम, आणि हा जो काही ॲक्रोझोम आहे याचं कवरिंग आहे, या कवरिंगवरती प्रेझेंट असणार आहे ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीन सोबत प्रेझेंट असणारे कोलेस्टेरॉल. या कोलेस्टेरॉलचं आणि ग्लायकोप्रोटीनला काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं ह्या वजायनल कॅनलमध्ये, त्याच्यानंतर ते पुढे काय केलं जातं, पास केलं जातं. आता जे काही रिमूव्हल असणार त्याचं, हे पूर्ण रिमूव्हल तिथं होत नाही, काही अमाऊंटमध्ये काय होणार आहे, इथे रिमूव्हल होणार आहे, पण इथून काय होणार आहे, स्पर्म ट्रान्सफर होणार आहे. आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे हे काय होतं, थ्रू देर इज अ पेरिस्टाल्सिस मुवमेंट अँड देर इज अ मस्क्युलर मुवमेंट ऑफ द युट्रस. जो काही युट्रस आहे या युट्रसचं काय होणार आहे, मस्क्युलर मुवमेंट होणार आहे, वेव्ही मुवमेंट होणार आहे, आणि त्या वेव्ही मुवमेंटमुळे काय होणार आहे, जे काही स्पर्म्स आहे हे काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे टू दी फॅलोपियन ट्यूब्स. हे काय फॅलोपियन ट्यूब्स आहे, या फॅलोपियन ट्यूब्समध्ये काय होणार आहे, ते ट्रान्सफर होत चालणार आहे. आता ज्या वेळेला ओवम काय असणार आहे, ॲम्पुलामध्ये आलेलं असणार आहे, आणि स्पर्म्स पण काय करणार आहे, ॲम्पुलापर्यंत जाणार आहे, त्यानंतर तिथे काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. म्हणजे इथपर्यंत झाला हा फर्स्ट पॉईंट, ट्रान्सपोर्टेशन ऑफ दी गॅमेट्स. नेक्स्ट आहे अप्रॉक्सिमेशन ऑफ दी गॅमेट. जे काही गॅमेट्स आहे या गॅमेट्सचं काय होणार आहे, अप्रॉक्सिमेशन. आता या अप्रॉक्सिमेशन मध्ये नंबर 1 पॉईंट येतो कॅपॅसिटेशन. जसं मी सांगितलं की जो काही वजायना आहे ह्या वजायनापासून काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे, जे काही ग्लायकोप्रोटीन आणि कोलेस्टेरॉल आहे त्याचं रिमूव्हल तिथून स्टार्ट होणार आहे, तरच आपण म्हणणार आहे कॅपॅसिटेशन. आता कॅपॅसिटेशनचा मिनिंग काय, सिंपल, का जे काही फंक्शनल आणि जो काही कॅपॅसिटी त्याची जी काही स्पर्म आहे त्या स्पर्मची कॅपॅसिटी काय करायची, इन्क्रीज करायची, फंक्शनल आणि फिजिओलॉजिकल त्याचं मॅच्युरेशन करायचं, त्याला आपण म्हणणार आहे कॅपॅसिटेशन. आता हे जे कॅपॅसिटेशन आहे हे कॅपॅसिटेशन कशा थ्रू होणार आहे, जो काही सिलिया ऑर देर इज जो काही व्हाजायनल म्युकोजा आहे त्याच्यासोबतच युट्रस आणि जो काही फॅलोपियन ट्यूब आहे याच्या म्युकोजा थ्रू होणार आहे. म्हणजे जो काही लाइनिंग असणार आहे त्या लाइनिंग काय करणार आहे, जे काही स्पर्म आहे ह्या स्पर्मच्या वरची जे काही ग्लायको प्रोटीन आणि जे काही कोलेस्टेरॉल आहे त्याला काय करणार आहे, रिमूव्ह करणार. म्हणजे जे काही प्रोटीनचे लेयर्स असणार आहे ते प्रोटीनचे लेयर्स किती काय होतात, रिमूव्ह होतात. आता या रिमूव्हिंगमुळे काय होणार आहे, जो काही स्पर्म आहे हा काय होतो, ऍक्टिव्ह होतो, एक्स्ट्रा ऍक्टिव्ह ते होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जो काही ॲक्रोझोम दिसतोय आपल्याला, हा फर्स्ट पार्ट ॲक्रोझोम, हा ॲक्रोझोम काय असणार आहे, तो ऍक्टिव्ह होणार आहे. म्हणजे रिॲक्टिव्हेशन ऑफ द ॲक्रोझोम होणार आहे. ॲक्रोझोम काय करतो, एन्झाईम फॉर्मेशन करतो, किंवा जे काही सिक्रिशन्स त्याचे ते सिक्रिशन्स काय करायला स्टार्ट करणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे, जो काही सेकंड प्रोसेस असणार आहे त्याला म्हणतो आपण ॲक्रोझोमल रिॲक्शन. म्हणजे इथपर्यंत जी काही कॅपॅसिटी आहे स्पर्मची ती इन्क्रीज झाली, जे काही एक्स्ट्राच्या लेयर्स त्याच्या त्या काय झाल्या, शेड ऑफ झाल्या, आणि त्या शेड ऑफ झाल्यानंतर जी काही कॅपॅसिटी ती काय झाली, स्पर्मची इन्क्रीज झाली. आता कॅपॅसिटी इन्क्रीज झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा अपर लेयर आहे ते अपर लेयर काय झाले, रिमूव्ह झाले, आणि जो काही स्पर्म आहे हा ट्रॅव्हल केला वजायनापासून तर जो काही ॲम्पुल आहे तिथपर्यंत वेव्ही मुवमेंटने, किंवा जे काही विंग लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्या त्या विंग लाईक स्ट्रक्चर म्हणजे जो काही टेल आहे या टेलच्या काय थ्रू त्या मुवमेंट करून तो काय आला तिथपर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर जे काही ॲक्रोझोमल रिॲक्शन आहे ती काय आली, स्टार्ट झाली. आता ॲक्रोझोमल रिॲक्शन मध्ये जो काही ॲक्रोझोम आहे हा काय करतो, सिक्रेट करतो हायलुरॉनिडेज एन्झाईम. काय सिक्रेट करणार आहे, तर हायलुरॉनिडेज एन्झाईम. आता हे जे काही हायलुरॉनिडेज एन्झाईम आहे हे एन्झाईम काय करतं, जो काही ओवम आहे, आज जर आपण ओवमचं स्ट्रक्चर बघितलं
तर असा ओवम असणार, याच्यामध्ये काय असणार आहे, एक प्री सेंट्रिक न्यूक्लियस असणार आहे आणि त्याच्यासोबतच काय असणार, सेंट्रिओल असणार आहे आणि बाकी जो काही फ्लुइड आहे ते फ्लुइड असणार आहे, त्याला आपण म्हणतो जो काही सायटोप्लाझ्म आहे. त्याच्यानंतर हा जो काही लेअर आहे हा लेअर असणार त्याचा जो काही झोना पेडुसिला आहे, झोना पेडुसिला, आणि त्याच्यानंतरच आउटसाइडला काय असणार आहे, त्याचा एक लेअर असणार आहे ओवमचा, त्याला आपण म्हणतो करोना रॅडिएटा. करोना रॅडिएटा. आता हा जो करोना रॅडिएटा आहे, या करोना रॅडिएटा पर्यंत ते काय झालेले असणारे, स्पर्म पोहोचलेले असणार आहे. आता जे काही अक्रोझोमल रिएक्शन आहे, हा अक्रोझोम काय करतो, स्टार्ट करतो हायल्युरॉनिडेज एन्झाईम सिक्रेट करायला. आणि हे जे काही हायल्युरॉनिडेज एन्झाईम आहे हे काय करतं, जो काही ओवमचा लेअर आहे, ह्या ओवमच्या लेअरला काय करतं, डिझॉल्व्ह करण्याचं काम करतं किंवा डायजेस्ट करायचं काम करतं. आता हे डिझॉल्वमेंटमध्ये किंवा डायजेशनमध्ये काय होतं, हा जो काही स्पर्म आहे, हा स्पर्म काय करतो, जो काही करोना रॅडिएटा आहे, या करोना रॅडिएटला काय करणार आहे, तो डायजेस्ट करणार आहे आणि पुढे काय करणार आहे, एंटर करत चालणार किंवा पास होत चालणार. आता या पासिंग मध्ये काय होतं, जो काही करोना रॅडिएटा आहे, या करोना रॅडिएटा सेल टोटली डिझॉल्व्ह होत चालणार आहे आणि आतमध्ये जो काही स्पर्म आहे, या स्पर्मला काय करत चालतं, एरिया प्रोव्हाइड करत चालतं किंवा एरिया देत चालतं, असं असणार आहे. त्याच्यानंतर हा जो काही स्पर्म आहे, हा स्पर्म काय होणार आहे, इथे अटॅच होणार आहे समजा, आणि अटॅच झाल्याच्या नंतर हा जो काही अॅक्रोझोम आहे, हा अॅक्रोझोम काय करणार आहे, हा जो काही करोना रॅडिएटा आहे याला डायजेस्ट करायला स्टार्ट करणार. या डायजेशन नंतर तो काय होणार आहे, एंटर करत चालणार आहे आतमध्ये एंट्री होणार. त्याच्यानंतर एंटर करत करत तो काय करणार आहे, पास होणार आहे टू द रिच झोना पेडुसिला पर्यंत. म्हणजे इथं अॅक्रोझोमल रिएक्शन मध्ये एवढंच आहे का जो काही अॅक्रोझोम आहे तो रिॲक्टिव्हेशन होतो आणि रिॲक्टिव्हेशन मुळे काय होणार आहे, जो काही हायल्युरॉनिक एन्झाईम आहे तो एन्झाईम सिक्रेट होणार आहे आणि ड्यू टू दॅट जो काही करोना रॅडिएटा आहे, या करोना रॅडिएटामध्ये काय होणार आहे, तो एंटर करणार आहे, डिझॉल्व्ह करणार आहे आणि झोना पेडुसिला पर्यंत पोहोचणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे एंट्री ऑफ झोना पेडुसिला, एंट्री इनसाइड द झोना पेडुसिला किंवा penetration in a zona pedicella. पेनिट्रेशन ऑफ स्पर्म म्हणा. आता पेनिट्रेशन ऑफ स्पर्म मध्ये काय, झोना पेडुसिला जे ती काय असणार आहे, एक लेअर असणार आहे. त्या लेअर म्हणजे जो काही ओवम आहे, त्या ओवमचे काय असणार आहे, आउटसाइडची लेअर असणार आहे. त्या लेअरला काय करायचं आहे, डिझॉल्व्ह करायचं आहे. आता जो काही करोना रॅडिएटा आहे हा तर डिझॉल्व्ह झालेला आहे, पण याच्यासोबत काय करायचं आहे, आता नेक्स्ट जो लेअर असणार आहे झोना पेडुसिला, या झोना पेडुसिलाला काय करायचं आहे, हा जो काही स्पर्म आहे या स्पर्मला डिझॉल्व्ह करायचं आहे. आता याला डिझॉल्व्ह करत असताना काय होणार आहे, जो काही झोना पेडुसिला आहे याच्यावरती असतात ZP3 रिसेप्टर्स. हे ZP3 रिसेप्टर काय करतात, हा जो काही अॅक्रोझोम आहे, या अॅक्रोझोमला काय करतात, त्याचं फंक्शन इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करतात. म्हणजे जे काय करणार आहे, ऍक्टिव्हेट करणार आहे आणि तो जो काही स्पर्मचा अॅक्रोझोम आहे हा काय करतो, एक्स्ट्रा अमाऊंट मध्ये काय करणार आहे, हायल्युरॉनिडेज एन्झाईम काय करणार आहे, सिक्रेट करणार आहे. आणि ड्यू टू दॅट जो काही झोना पेडुसिला हा काय करणार आहे, डायजेस्ट होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. आणि त्याच्यानंतर जो काही स्पर्म मधला जो काही न्यूक्लियस असणार आहे, हा न्यूक्लियस काय होतो, टोटली डिपॉझिट होतो इनसाइड देयर इज अ सायटोप्लाझ्म ऑफ ओवम. जो काही ओवम आहे या ओवमच्या सायटोप्लाझम मध्ये काय होणार आहे, तो डिपॉझिट होणार आहे. आणि आफ्टर द डिपोजिशन झाल्याच्या नंतर, पेनिट्रेशन झाल्याच्या नंतर काय होणार आहे, हा जो काही झोना पेडुसिला आहे, हा झोना पेडुसिला मध्ये काय होतात, चेंजेस होतात. म्हणजे चेंजेस मध्ये काय होणार आहे, डिपोलरायझेशन होणार आहे. डिपोलरायझेशन. आता डिपोलरायझेशन काय असतं, डिपोलरायझेशन म्हणजे जो काही कॅल्शियम आहे, या कॅल्शियमला काय केलं जातं, इनसाइड द जो काही इंट्रासेल्युलर मेम्ब्रेन आहे, या इंट्रासेल्युलर मेम्ब्रेनमध्ये जो काही सायटोप्लाझमिक स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये काय केलं जातं, पास केलं जातं, रिलीज केलं जातं. आणि ड्यू टू दॅट त्या रिलीज झाल्यामुळे काय होणार आहे, जो काही झोना पेडुसिला आहे, या झोना पेडुसिलावरचे जे काही ZP3 रिसेप्टर आहे, हे रिसेप्टर काय होतात, इनऍक्टिव्ह होतात. आणि ड्यू टू दॅट इनऍक्टिव्हेशन जे काही एक्स्ट्राचे बाकीचे पण स्पर्म लागले असणारे, हे स्पर्म काय होतात, त्याचे जो काही लेयर्स आहे, हे लेयर्स ते ब्रेक करू शकत नाही, म्हणजे डिझॉल्व्ह होत नाही. आणि त्या डिझॉल्वमेंट न झाल्यामुळे काय होणार आहे, जे काही पॉलिस्पर्मीची कंडिशन असणार आहे, पॉलिस्पर्मी म्हणजे काय, तर जो काही लेअर आहे, म्हणजे जो काही एक्स्ट्राचे स्पर्म्स आहे जे ओवम मध्ये एंटर करणार आहे, ते एंट्री काय होते, त्यांची प्रिव्हेंट होते. आणि ॲबनॉर्मल जो काही बॉडी फॉर्मेशन असणार आहे किंवा ॲबनॉर्मल जे काही बेबी फॉर्मेशन आहे ते काय होतं, प्रिव्हेंट होतं. त्याला आपण पॉलिस्पर्मीची कंडिशन म्हणतो. ती प्रिव्हेंट होण्यासाठी काय केलं जातं, डिपोलरायझेशन होतं झोना पेडुसिलाचं. आणि झोना पेडुसिलाचं डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, जो काही ओवम आहे, या ओवम मध्ये काय होणार आहे, फ्युजन स्टार्ट होणार आहे. ती लास्ट प्रोसेस असणार आहे, थर्ड वन, फ्युजन ऑफ गॅमेट्स. जो काही गॅमेट आहे, आता गॅमेट मध्ये कोण, तर जो काही हॅप्लॉइड नंबर ऑफ न्यूक्लियस असणार आहे, हा जो काही स्पर्मचा रिलीज झाला तो, आणि हा जो काही ऑलरेडी ओवमचा असणार आहे, हा ओवमचा काय होतो, फ्युजन होता. आता याच्यामध्ये काय का सिंगल पेअर ऑफ काय असणार, याच्यामध्ये क्रोमोझोम्स असणार आहे, सिंगल पेअर ऑफ जो काही DNA आहे तो प्रेझेंट असणार आहे. मग याच्यामध्ये काय होतं, पेअरिंग व्हायला स्टार्ट होतं. आणि ड्यू टू दॅट पेअरिंग काय होणार आहे, एक सिंगल न्यूक्लियस फॉर्मेशन होणार आहे, मिक्स होणार आहे हा पूर्ण, आणि एक सिंगल काय होणार आहे, न्यूक्लियस फॉर्मेशन होणार आहे. आणि त्याच न्यूक्लियसला काय होणार आहे, आपण टोटल जो काही लेअर असतो, जो काही सेल असतो,
त्या सेलला आपण म्हणणार आहे जो काही झायगोट आहे त्या झायगोटचं फॉर्मेशन. म्हणजे इथं काय होतं, टोटल जो काही झायगोट आहे तो झायगोट फॉर्मेशन होतं. आणि ही जी टोटल प्रोसेस आहे ही टोटल प्रोसेस कुठं होणार आहे, इनसाइड दी अँपुला. आणि याच्यानंतर काय होणार आहे, मोरुला आणि ब्लास्टुला फॉर्मेशन मध्ये एंटर करणारे हा जो काही झायगोट आहे तो त्याच्यानंतर तो काय होणार आहे, इम्प्लिमेंट होणार आहे इनसाइड दी युटरस. सो थँक्यू सो मच.